श्री स्वामी समर्थ. चैत्र नवरात्रनंतर यंदा हिंदू पौराणिक कथेमध्ये अधिक मासाचं विशेष महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या हा महिना जो आहे तर खूप शुभ मानला जातो. आध्यात्मिक साधना, उपासना आणि दानधर्म करण्यासाठी अत्यंत फलदायी हा महिना असतो. तर हिंदू कालनिर्णयानुसार जेव्हा चंद्र महिन्याच्या गणनेदरम्यान 12 महिने चंद्र महिन्यामध्ये एक महिना जोडला जातो तेव्हा त्याला अधिक मास म्हटलं जातं. त्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. तर हिंदू कालनिर्णयानुसार चैत्र महिन्यापासून या दिवसाची सुरुवात होत असते आणि फाल्गुन महिन्यामध्ये हा मलमास जो आहे किंवा आपण त्याला अधिक मास म्हणत असतो तो संपत असतो. होळीनंतर चैत्र नवरात्र आणि त्यानंतर सुरुवात होते ती अधिक मासाची. तर यंदा 2026मध्ये एकाऐवजी 2 ज्येष्ठ महिने असतील. एक नियमित ज्येष्ठ आणि एक अतिरिक्त ज्येष्ठ असं म्हटलं जातं. अतिरिक्त महिन्याच्या बेरीजमुळे ज्येष्ठ महिन्याचा कालावधी अंदाजे 58 ते 59 दिवसाचा वाढेल. अशा प्रकारे संपूर्ण वर्षभरात एकूणच 13 महिने असणार आहेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2026मध्ये ज्येष्ठ महिना 22 मे रोजी सुरू होणार आहे. 29 जून 2026 संपणार आहे. या दिवशी अधिक मास देखील सुरू होईल. 17 मेला अधिक मास चालू होणार आहे आणि 15 जूनला अधिक मास हा संपणार आहे. अधिक मासामध्ये लग्न कार्य किंवा कोणतीही जागा घेणे, गाडी घेणे, विवाह करणे किंवा एखादे घर किंवा गृहप्रवेशची पूजा करणे ते या अधिक मासामध्ये हे कार्य केले जात नाही. अधिक मास हा महिन्याचा एक अतिरिक्त भाग आहे जो अंदाजे दर 32 महिने 16 दिवस आणि काही तासांनी येत असतो. अधिक मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अतिरिक्त कालावधीमध्ये एक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जे आहे तर ते वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणूनच आपल्याला चंद्र कालनिर्णयानुसार सौर वर्षाचा कालावधी अगदी चंद्रासारखा नसतो तर चंद्रमासिक चक्र सौर चक्रापेक्षा किंचित लहान असतो, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे 11 दिवसाचा फरक आपल्याला जाणवायला मिळत असतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की या अतिरिक्त वेळेची भरपाई करण्यासाठी कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त महिना जोडला गेलेला आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अधिक मासामध्ये काय करावे, कोणते नियम पाळावे, कोणत्या देवाची आपल्याला पूजा करायची असते आणि कोणते जे नियम आहे, पूजा आहे किंवा उपाय आहे तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणता उपाय केल्याने अधिक मासामध्ये याचा फलश्रुती आपल्या मुलांना मिळत असते, मुलाचे विघ्न संपतात, त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत असते, अडलेले कामं हे पूर्ण होत असतात, लग्न कार्य त्यांचं लवकर ठरत नसेल तर अधिक मासामध्ये अशी पूजा केल्याने मुलाचे विवाहयोग जुळून येत असतात, मुलांच्या अभ्यासामध्ये भरभरून यश मिळते. कारण अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. कारण या दिवशी भगवान श्री हरी विष्णूने पुरुषोत्तम हा जन्म म्हणून घेतला होता. असं म्हणतात की सूर्य पंचांगामध्ये जेव्हा चंद्र पंचांगाची कालमर्यादा संपत असते तेव्हा चंद्र पंचांग 354 दिवसाचा आपल्याला पाहायला मिळत असतो, तर सूर्य पंचांग 365 दिवसाचे असते. त्यामुळेच दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसाचा फरक आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणूनच 32 महिने आणि 16 दिवसाचा हा फरक जवळपास एका महिन्यातच आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणूनच याला अधिक मास मलमास असं म्हणून ओळखलं जातं. तर अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हटले जाते याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, अधिक मासमध्ये लग्न कार्य केले जात नाही, श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते आणि या महिन्यामध्ये जावयासाठी काही वस्तू ज्या आहेत तर त्या घेतल्या जातात. जावयाचा या दिवसामध्ये मानसन्मान केला जातो. तर आपण तेही बघूया की जावयाचा मानसन्मान कसा करावा किंवा आईकडून आपल्याला कोणती वस्तू घ्यायची आहे ज्यामुळे आपल्या सौभाग्याची प्राप्ती होते आणि आपल्याला दीर्घकाळ पैसा संपत्ती ही कधीच कमी पडत नाही. अशी कोणती वस्तू आहे तेही बघूया. तर पहा, अधिक मासात जो
महिना जो आहे तर तो मे महिना आणि जून महिना खास म्हटला जातो. अधिक महिना 30 आणि 33 दिवसाचा असतो आणि या कालावधीमध्ये सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही, ते एका जागी थांबून राहत असतात. तर असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवाने त्यांचा स्वीकार केला नाही, म्हणजे या महिन्याचा स्वीकार केला नाही, धोंड्याचा महिन्याचा. मग काय, दुःखी कष्टी झालेला मलमास जो आहे तर तो भगवान श्रीकृष्णाकडे जात असतो आणि त्यांना म्हणत असतो की श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूचा अवतार असलेले अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला दिली होती. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास आपण म्हणत असतो. भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर यांच्या आशीर्वादामुळेच पुरुषोत्तम या नावामुळेच इतके 12 महिन्यापेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. तर काही ठिकाणी याला दामोदर मास असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत आपण करत असतो किंवा श्रीकृष्ण यांची पूजा करतो, अभिषेक करतो, तर याचं फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला प्राप्त होते. म्हणून या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा मुलांकडून करून घ्यावा, ज्यामुळे त्यांच्या कोणत्याही लग्नामध्ये किंवा कोणत्याही अभ्यासाच्या बाबतीत अडथळे येणार नाही, संकट विघ्न येणार नाही. कारण अधिक मासमध्ये असं म्हटलं जाते की विवाह केला जात नाही, गृहप्रवेश केला जात नाही, वास्तुशांती किंवा बारसे यासारखे शुभ मंगल कार्य केले जात नाही. कारण या महिन्यामध्ये शुभ कार्य केल्याने याचे अनपेक्षित फळ आपल्याला प्राप्त होते आणि श्रीहरी विष्णूची पूजा केल्याने याचे फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला लाभत असते. या दिवसामध्ये काय दानवस्तू कराव्या, तर या दिवशी गहू दान करू शकता, तीळ दान करू शकता, तांदूळ दान केले तरीही चालेल. तर आता मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळण्यासाठी चिडचिडपणा करत असेल किंवा अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल किंवा त्यांना शत्रुपीडा नकारात्मकता लागलेली आहे, घरामध्ये सुख संपत्ती यावी, 7 पिढीचे दुःख दारिद्र्य नावालाही उरणार नाही, एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, हे जर उपाय तुम्ही केला तर. म्हणून अधिक मासामध्ये आपल्या मुलांच्या आणि आपल्या पतींच्या कोणत्याही कामामध्ये यश धन संपत्ती मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर अधिक मासामध्ये काय करावे काय करू नये याची माहिती पाहूयात. अधिक मासामध्ये 33 या संख्येला जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. 33 अनारसे दीप किंवा इतर काही वस्तू ज्या असतात तर त्या दान केल्या जातात. तुम्ही 33 अनारसे एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता. एखादा दीप असेल, निरांजनी असेल तर तेही अर्पण करू शकता. एखादे वस्तू असेल जसे की कपडे असेल किंवा एखादे छत्री असेल किंवा एखादी वस्तू असेल जसे की आपल्या घरातली देण्यासारखी वस्तू आहे, भांडे असेल किंवा कोणतीही स्टीलची वस्तू असेल तर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला दान करू शकता. संध्याकाळी रोज तुळशीजवळ आपल्याला प्रदक्षिणा 11 करायच्या आहेत आणि तुळशीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं केशर टाकून आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा जो आहे 15 मे ते 16 जूनपर्यंत लावायचा आहे. असं म्हटलं जाते की पुरुषोत्तम महात्म्य कथा वाचणे किंवा श्रवण करणे अत्यंत फलदायी म्हटले जाते. यामुळे श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद आपल्या मुलांबाळावर लावत असतो. एखाद्या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे आणि आपलं जे कुलदेवता आहेत किंवा आराध्य देवताचे दररोज 108 वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा असतो, जेणेकरून आपणाचं सुख शांती आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद लाभत असतो. या महिन्यामध्ये काही धार्मिक शास्त्र वाचल्याने याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं असते. नारळ, खडीसाखर, फुले अर्पण करावेत. तर या दिवशी उपासना, नामस्मरण, आराधना श्रीहरी विष्णूची केल्याने कुंडलीतील ग्रहदोष, वास्तुदोष, राहूकेतूचा निवारण होत असते. त्याचमुळे या दिवशी हा उपाय केला जातो. तर असं म्हटलं जातं की यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त व्हावेत, जीवनस्तर उंचावावा आणि राहणीमान चांगले व्हावे, दीर्घायुष्य लाभावे. म्हणून कठोर मेहनत आणि परिश्रम आपण घेऊनही आपल्याला पाहिजे तशी पैसा मिळत नाही. म्हणूनच अधिक मासामध्ये नामस्मरण, जप, आराधना, उपासना नक्कीच करावी. तर पहा, श्रीहरी विष्णूचे स्तोत्र, जप, श्लोक या कालावधीमध्ये जसं की अधिक मासामध्ये पठण करणे अत्यंत फलदायी म्हटले जाते. अधिक मासात श्रीहरी विष्णूची आवडती सेवा आहे ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम याचं पठण करावं.
यामध्ये पितांबर, पिवळ्या रंगाचे वस्त्र असेल, पिवळ्या रंगाची फळे असेल, पिवळ्या रंगाचे धान्य असेल, हे प्रथम श्रीहरी विष्णूला अर्पण करावे. असं म्हटलं जाते की जेव्हा पुरुषोत्तम हा महिना येतो त्या वेळेमध्ये दान केले जाते ह्या वस्तू. असं केल्याने श्रीहरी विष्णूची कृपा लाभते आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी राहत नाही. प्रत्येक प्रकारच्या गोष्टींमध्ये आपल्याला लाभ हा मिळत असतो. अन्नधान्य असेल किंवा कपडे असतील, पैसा असेल, यामध्ये लाभ मिळत असतो. अधिक महिन्यात दररोज नियमितपणे तिन्ही सांजेच्या वेळी शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लक्ष्मी आणि नारायणाजवळ लावायचा असतो. असं केल्याने लक्ष्मी नारायणाची कृपा आपल्याला लाभत असते. तर असं म्हटलं जाते की तुळस ही खूप प्रिय असल्याने महिनाभर आपल्याला श्रीहरी विष्णूला तुळस किंवा मंजुळा अर्पण करायचे असतात. यामुळे घरामध्ये सुखशांती आणि समाधान लाभते. सकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरामध्ये संचार करत असते. कुटुंबावरील संकट हे ताबडतोब नष्ट होतात. आर्थिक आघाडीवर सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की आपण एक दिवस का होईना किंवा या 15 ते 20 दिवसामध्ये आवर्जून मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. यामुळे धन, धान्य, वैभव, समृद्धी आणि घरातील वातावरण जे आहे हे सकारात्मक राहण्यास मदत होते. तसंच या महिन्यामध्ये आपल्याला 15 मे ते 16 जूनपर्यंत चुकूनही मांसाहारी पदार्थ खाऊ नये, कारण हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. तसंच खोटं बोलू नये आणि या दिवशी उडदाची डाळ, मसूरची डाळ आणि काही पदार्थ आहे जसं की अंडे असेल, मांस असेल तर हे खाऊ नये. खोटं बोलू नये किंवा एखाद्या व्यक्तीचा अपमान करू नये. हा संस्कार आपल्या लहानपणापासून आपल्या मनामध्ये आणि पुरुषोत्तम मास जे आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती मुलाला सांगावी आणि आपले आचरण हे शुद्ध, सात्विक, प्रामाणिक असावे अशी इष्टा बाळगू नये. अन्यथा श्रीहरी विष्णूचे आपल्यावर अखंड कृपा लाभण्याऐवजी आपल्यावर दुष्परिणाम होतील. म्हणूनच असं म्हटलं जातं की पुरुषोत्तम मास हा कालावधी जो आहे तर तो पुण्य कर्म आणि आपल्या भूतकाळाच्या संबंधित असतो. म्हणूनच या दिवशी चुकीचे व्यवहार करू नका, पती-पत्नीमध्ये वाद होऊ देऊ नका आणि घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवून पूजाविधी करावी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.